आपली बीड नगर रेल्वे गाडी आलेली पहा की हे आपलं पटरी घेऊन आलेली पहा म्हणताना गाडी चालली काय ती जुनी पटरी काढणार आहेत आणि नवी पटरी टाकणार आहेत पहा याच्यावर. आणि आता गाडी पूर्ण खाली झालेली आहे पहा, पूर्ण एमटी गाडी झालेली आहे. आणि आता गाडी परत रिटर्न नगरकडे जाणार आहे. मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा की गाडी आपली कुठपर्यंत आलेली आहे. मी तुम्हाला गावचं नाव बी सांगतो, ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि कोणी नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. ब्रिज आहे पहा, इथं मोठा ब्रिज आहे मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही हे ब्रिज. आपले जेवढे ब्रिज आहेत तेवढे ब्रिजचे काम पूर्ण झालेले इथं. गाडी पूर्ण एमटी झालेली आहे, पूर्ण पटरी उतरलेली आहे पहा. मित्रांनो हे ठिकाण आहे कारेगाव. हे तुम्हाला दिसत असून समोर गाव आहे बघा, हे कारेगाव समोरचं. आता ही गाडी परत पटरी घेऊन येणार आहे. आता गाडी रिटर्न जाणार आहे पहा, रिवर्स मध्ये गाडी जाणार आहे पहा. आता ही बघा गाडी चाललेली आहे पहा. ही साईडने टाकलेली आहे का पटरी, तुम्हाला काळी काळी दिसते ती गाडी, ती पटरी पहा नवी आणलेली. ही पूर्ण गाडी फुल भरलेली असते पहा मित्रांनो, बघू शकतात. रिटर्न रिवर्स मध्ये चाललेली पहा मित्रांनो गाडी ही आपले आंबळनेरकडे. आणि आंबळनेर परशी गेली का स्टेशनवर तिथं रेल्वेचं इंजन चेंज करणार आहे. मागचं इंजन मुरं आणणार आहेत पहा, तिथं क्रॉसिंग असल्यामुळं. आपली डायरेक्ट आंबळनेरच्या रेल्वे स्टेशनवर गेलो रेल्वे इंजन चेंज करणार आहेत पहा.
ते तुम्हाला लांबट पट्टा दिसतो का पटरीचा, ते नवी आहे पहा. खूप डोंगर आहे पहा मित्रांनो, बघू शकतात किती खोल खांदलेलं आहे पहा. खूप डोंगर भाग आहे इकडं सध्या, बघू शकतात. हे आपली रेल्वे खूप डोंगरातून आलेली आहे मित्रांनो, खूप वळण इथं. 260 मीटरची पटरी आहे पहा. ही आता नवीन आणलेली, की बघू शकतात तुम्ही. आता परत गाडी भरून येणार आहे पहा मित्रांनो, आणि भरून आली की डायरेक्ट आपल्या इगनवाडीच्या रेल्वे स्टेशनपर्यंत गाडी ही येणार आहे पहा. आता इगून दिसत